काय होईल जर आपल्याला अगोदरच मार्केटमध्ये बाय कुठे करायचे और सेल कुठे करायचे, किंवा इथून मोठी मुवमेंट होऊ शकते और इथून डाऊनसाईडला मुवमेंट होऊ शकते, हे जर आपल्याला अगोदरच माहीत झालं तर काय होऊ शकते? खूप साऱ्या लोकांचं एकच आन्सर असेल, ते म्हणजे मोठे मोठे प्रॉफिट्स. येस, यू आर ॲब्सोल्युटली राईट. आजच्या व्हिडिओमध्ये आपण असे काही चार्ट पॅटर्न पाहणार आहेत सर, ज्याच्या माध्यमातून आपल्याला समजेल की नक्की आपण कुठून बाय केलं पाहिजे, कुठून सेल केलं पाहिजे, स्टॉप लॉस नक्की कसा प्लेस केला पाहिजे आणि टार्गेट म्हणजेच टीपी आपण कुठं सेट केला पाहिजे. नमस्कार, माझं नाव अक्षय आणि तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आपल्या या ब्रँड न्यू व्हिडिओमध्ये. सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण चार्ट पॅटर्न्स पाहणार आहोत. त्याचबरोबर व्हिडिओच्या लास्टपर्यंत तुम्हाला 2 असे बोनस चार्ट पॅटर्न आपण ॲड केलेले आहेत या व्हिडिओमध्ये, की ज्याची ॲक्युरेसी खूप जास्त आहे. जास्त वेळ न घालवता आपण ही व्हिडिओ लवकरात लवकर स्टार्ट करूयात. लेट्स गेट. पहिला आपला चार्ट पॅटर्न आहे तो म्हणजे सिमेट्रिकल ट्रायंगल पॅटर्न. याच्यामध्ये आपण एंट्री कशी घेतली पाहिजे? सगळ्यात अगोदर मी चार्ट पॅटर्न म्हणजे काय ते तुम्हाला समजून सांगू इच्छितो. चार्ट पॅटर्न म्हणजेच फॉर एक्झाम्पल तुम्ही जर रोड क्रॉस करत असाल किंवा रोडवरून चालत असाल तर तिथे तुम्हाला बोर्ड साईन दिसतात, ठीक आहे, साईन बोर्ड दिसतात, त्याच्यावरती काही चिन्ह लावलेली असतात. म्हणजेच काय की आपल्याला ती चिन्ह बघून आपल्याला समजतं की आपल्याला काय करायचं किंवा काय नाही करायचं. तर तीच जे आपण रिअल लाईफमधली चिन्ह बघून तसं वागतो आपण किंवा तसं कार्य करतो, तर तेच आपल्याला मार्केटमध्ये करायचं. हे जे तुम्हाला इथे दिसतंय, ठीक आहे, हे जे तुम्हाला आता इथे दिसतं पॅटर्न तयार झालेलं, ते म्हणजे चिन्ह आहे. तर आपल्याला जे चिन्ह दिसत आहेत ते चिन्ह दिसल्याच्या नंतर फॉर एक्झाम्पल आपण जर समजा रोड क्रॉस करतोय, तिथे जर साईन लावलेला आहे की रोड क्रॉस करताना तुम्हाला फक्त ते व्हाईट कलरचे झेब्रा क्रॉसिंग असतं त्याच्यावरूनच तुम्हाला रोड क्रॉस करायचं आहे, बरोबर. सो आपण ते बघितल्याच्या नंतरच झेब्रा क्रॉसिंगवरूनच आपण जाणार आहे, बरोबर. सो इथे आपल्याला काय बघायला भेटलं की हा जर पॅटर्न झाला, ठीक आहे, हा जर पॅटर्न झाला तर आपल्याला इथून बाय साईडला ट्रेड घ्यायचा आहे. या ट्रायंगल पॅटर्नचं नाव काय आहे? सिमेट्रिकल ट्रायंगल पॅटर्न. सो इथे आपल्याला आयडेंटिफाय कसं करायचं आहे? अशा प्रकारे इथे बघू शकता तुम्ही, इथून अपसाईडला मार्केट जेव्हा येतं, परत एकदा डाऊन साईडला येतं, परत एकदा अपसाईडला, डाऊन साईडला, इथे अपसाईडला, ठीक आहे. हे पुढचं सगळं विसरून जा, इथपर्यंतच मार्केट झालं असं आपण कन्सिडर करूयात. सो इथून आपल्याला काय करायचं आहे? फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला अशा प्रकारे एक ट्रेंड लाईन मार्क करायची आहे, ठीक आहे. एक अशी हॉरिझॉन्टल लाईन आपल्याला एक मार्क करायची आहे, ठीक आहे. ट्रेंड लाईन टाकल्याच्या नंतर आपल्याला डाऊन साईडला सुद्धा एक ट्रेंड लाईन टाकायची आहे. ट्रेंड लाईन टाकत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ठीक आहे, या ट्रेंड लाईनच्या बाहेर कोणत्याही कॅन्डलची बॉडी एक्सपोज नाही झाली पाहिजे, ठीक आहे. कोणत्याही कॅन्डलची बॉडी बाहेर नाही आली पाहिजे, ठीक आहे. तुम्ही इथे बघू शकता कोणत्या कॅन्डलची बॉडी बाहेर आलेली आहे, फक्त विक आहे. सो आपण ती विक घेतली, काही प्रॉब्लेम नाही आहे, ठीक आहे. सो अशा प्रकारे आपल्याला 2 ट्रेंड लाईन टाकायच्यात. आता आपल्याला बाय साईडला ट्रेड कसा घ्यायचा आहे? सिम्पली ज्यावेळेस या ट्रेंड लाईनला ब्रेकआउट येईल, ठीक आहे, ब्रेकआउट आल्याच्या नंतर एकतर ब्रेकआउट आल्यानंतर थोडंसं सस्टेन करायला, मार्केट रिटेस्ट करायला याचं थोडंसं वेट केलं पाहिजे. अदरवाईज जर तुम्हाला ब्रेकआउटवरती ट्रेड घ्यायचा आहे तर तुम्ही ब्रेकआउटला सुद्धा ट्रेड घेऊ शकता, ठीक आहे. ब्रेकआउटला ट्रेड घेतल्याच्या नंतर इथे आपली बाय साईडला एंट्री झाली. आता एंट्री झाल्याच्या नंतर ज्या कॅन्डलने ब्रेकआउट केलेलं आहे, ठीक आहे, आता या कॅन्डलने ब्रेकआउट केलेलं आहे. सो आपल्याला एल कुठे लावायचा, स्टॉप लॉस कुठे लावायचा? या कॅन्डलच्या 1-2 पिप सोडून डाऊन साईडला लोला लावायचा आहे, ठीक आहे. इथे आपला एल असणार आहे, राईट. इथे आपला एल असला. आता आपल्याला टार्गेट कुठे ठेवायचं आहे? सिम्पली इथे तुम्ही बघू शकता, इथून इथपर्यंत जेवढी काही मुवमेंट झालेली आहे ॲज इट इज ती मुवमेंट जी आहे ना, ती इथे आपल्याला एक प्रेडिक्ट करायची आहे की ॲज अ टीपी. परफेक्ट. आपल्याला काय करायचं आहे? पहिली गोष्ट, सिमेट्रिकल ट्रायंगल पॅटर्न आपण अशा प्रकारे आयडेंटिफाय केला. इथे आपण ट्रेंड लाईन टाकलेली आहे. ट्रेंड लाईन टाकल्याच्या नंतर आपण काय केलं? ब्रेकआउटचं वेट केलं. फेक ब्रेकआउट्स येऊ शकतात, सो कॅन्डल क्लोजिंगचं वेट केलं. कॅन्डल क्लोजिंग ब्रेकआउट आल्याच्या नंतर आपलं ट्रेड ॲक्टिवेट झाला बाय साईडला. ट्रेड ॲक्टिवेट झाल्याच्या नंतर आपण जो स्टॉप लॉस आहे तो इथे प्लेस केला. टीपी आपल्याला कसं आयडेंटिफाय केलं आहे आपण? जी ही मुवमेंट झालेली आहे, ठीक आहे, ही जी मुवमेंट झालेली आहे ती हीच मुवमेंट आपण अपसाईडला प्रेडिक्ट केली आहे. समजा इथे जर 50 पिपची मुवमेंट झालेली असेल तर 50 पिपवरती आपल्याला इथे टीपी लावायचा आहे, ठीक आहे. सो सिमेट्रिकल ट्रायंगल पॅटर्नवरती आपल्याला अशा प्रकारे ट्रेड घ्यायचा आहे. जाऊयात आपण नेक्स्ट कॅन्डलस्टिक पॅटर्नकडे. पॅटर्न आहे तो म्हणजेच असेंडिंग ट्रायंगल पॅटर्न. आता याच्यामध्ये आपल्याला नक्की कशा प्रकारे आयडेंटिफाय करायचं आहे की हा असेंडिंग ट्रायंगलच आहे, ठीक आहे. सो आपल्याला पहिल्यांदा काय करायचं आहे? जो रेजिस्टन्स आहे तो रेजिस्टन्स आपल्याला मार्क करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर ज्यावेळेस मार्केट खालून अपसाईडला येतं किंवा वरून समजा इथून मार्केट असं डाऊनसाईडला आलेलं आहे आणि नंतर असं एका रेंजमध्ये फसलेलं आहे, त्याच्यानंतर आपल्याला अशा प्रकारे एक ट्रेंड लाईन ड्रॉ करायची आहे, ठीक आहे. जरी डाऊन साईडला मार्केट आलेलं असलं तरीसुद्धा अशा प्रकारे रिएक्ट केल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे? पहिल्यांदा रेजिस्टन्स मार्क करायचं आहे. रेजिस्टन्स मार्क केल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे? एक ट्रेंड लाईन अशा प्रकारे टाकून घ्यायची आहे. ट्रेंड लाईन टाकत असताना अगेन आपल्याला इथे काय फॉलो करायचं आहे? कोणत्याही प्रकारे बॉडी त्याच्या बाहेर आली नाही पाहिजे, राईट.
बॉडी बाहेर नाही आलेली. आता याच्यावरती असा पॅटर्न आपण आयडेंटिफाय केल्याच्या नंतर आपण आता याच्यावरती ट्रेड कसा घ्यायचा आहे. ठीक आहे, सिम्पली ब्रेकआउट आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे. या रेजिस्टन्सला ब्रेकआउट इथे दिलेला आहे. ठीक आहे, ब्रेकआउट जेन्युइन आहे कशावरून आपण आयडेंटिफाय केलं, कारण कॅन्डलची बॉडी त्याच्या बाहेर क्लोज झालेली आहे. ठीक आहे, सो क्लोज झाल्याच्या नंतर आपण ट्रेड घेतला. इथे आपल्याला बाय साईडला ट्रेड आपल्याला भेटला. स्टॉप लॉस आपल्याला कुठं लावायचं आहे, ब्रेकआउट कॅन्डलच्या खाली 2-3 पीप सोडून आपल्याला इथे काय करायचं आहे, स्टॉप लॉस प्लेस करायचा आहे. ठीक आहे, सो इथे स्टॉप लॉस प्लेस केल्याच्या नंतर आपल्याला टार्गेट कुठं घ्यायचं आहे, अगेन जिथून या असेंडिंगचं स्टार्ट झालं होतं ते या रेजिस्टन्सपर्यंत. समजा इथे जर 50 पीपची मुवमेंट झालेली असेल तर आपल्याला इथे 50 पीपवरती आपल्याला काय करायचं आहे, टी पी लावायचा आहे. ओके, सो ही एक फर्स्ट मेथड आहे टी पी लावण्याची. किंवा सेकंड मेथड आहे की आपल्याला नेक्स्ट रेजिस्टन्स कुठे पण असेल, ठीक आहे, नेक्स्ट रेजिस्टन्स कुठे पण असेल त्या रेजिस्टन्सपर्यंत आपल्याला काय करायचं आहे, टी पी आपल्याला प्लेस करायचा आहे. सो अशा प्रकारे आपण असेंडिंग ट्रायंगल पॅटर्नवरती सुद्धा बाय साईडला आपण जाऊयात आपण आपल्या नेक्स्ट चार्ट पॅटर्नकडे. आपला जो नेक्स्ट चार्ट पॅटर्न आहे त्याचं नाव आहे डिसेंडिंग ट्रायंगल पॅटर्न. ठीक आहे, डिसेंडिंग ट्रायंगल पॅटर्न हा आपल्याला नक्की कसा ओळखायचा आहे, ज्यावेळेस मार्केट डाऊन ट्रेंडमध्ये असतं. ठीक आहे, डाऊन ट्रेंडमध्ये असतं त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे, अशा प्रकारे 2 किंवा त्याच्यापेक्षा जास्त वेळा जर एकाच लेवलवरून बाउन्स बॅक आलेला असेल तो पहिल्यांदा आपल्याला सपोर्ट मार्क करायचा आहे. ठीक आहे, सपोर्ट मार्क केलं आपण. सपोर्ट मार्क केल्याच्या नंतर दुसरी स्टेप आपल्याला काय करायची आहे, जर मार्केट याच एकाच रेंजमध्ये इथून अपसाईडला जाऊन डाऊनसाईडला, इथून अपसाईडला जाऊन डाऊनसाईडला असं जर येत असेल तर आपल्याला इथे अशा प्रकारे एक ट्रेंड लाईनसुद्धा टाकायला भेटेल. ठीक आहे, ट्रेंड लाईनचा रूल काय, आपल्याला बॉडी बाहेर नाही आली पाहिजे. सो अशा प्रकारे आपल्याला एक पॅटर्न सापडला. आता पॅटर्न सापडल्याच्या नंतर ट्रेड कसा आपल्याला घ्यायचा आहे, सिम्पली ज्यावेळेस ब्रेकडाऊन करेल, ठीक आहे, इथे ब्रेकडाऊन करेल, ब्रेकडाऊन केल्याच्या नंतर आपण ट्रेड घेऊ शकतो सेल साईडला. सेल साईडला ट्रेड घेतल्याच्या नंतर आपल्याला जे ब्रेकडाऊन कॅन्डल आहे त्याच्या अपसाईडला 2-3 पीप सोडून आपल्याला स्टॉप लॉस प्लेस करायचा आहे. आणि जे पण नेक्स्ट टार्गेट आहे ते एकतर तुम्ही ही झालेली मुवमेंट डाऊनसाईडला ॲज इट इज तेवढंच तुम्ही टार्गेट ठेवू शकता, किंवा आपल्याला जो नेक्स्ट सपोर्ट आहे, ठीक आहे, मे बी इथे असेल तिथपर्यंत आपल्याला काय करायचं आहे, नेक्स्ट टी पी आपला सेट करायचा आहे. अशा प्रकारे आपण डिसेंडिंग ट्रायंगल पॅटर्नवरती चांगल्या प्रकारे ट्रेड्स वगैरे घेऊ शकतो. आपण जाऊयात आता आपल्या नेक्स्ट चार्ट पॅटर्नकडे. नेक्स्ट आपलं चार्ट पॅटर्न्स आहेत फ्लॅग पॅटर्न्स. आता फ्लॅग पॅटर्न्समध्ये 2 फ्लॅग पॅटर्न्स येतात. पहिला आहे बुलिश फ्लॅग पॅटर्न, दुसरा आहे बियरिश फ्लॅग पॅटर्न. ठीक आहे, आता बुलिश फ्लॅग पॅटर्न आपण कसा ओळखायचा आहे नक्की, इथे तुम्ही बघू शकता. फ्लॅग म्हणजेच काय, आपण मराठीमध्ये बोलतो त्याला झेंडा. ठीक आहे, झेंडा आपण बोलतो ना फ्लॅग, सो तो फ्लॅग. आता इथे त्याचंच आपल्याला एक आकृती झालेलं बघायला भेटेल. मार्केटने अपसाईडला जात असताना स्ट्रॉंग अपसाईडला मुवमेंट दिली, त्याच्यानंतर काय केलं, स्लोली याच रेंजमध्ये मार्केट होतं. आता तुम्ही जर व्यवस्थित पाहिलं, ठीक आहे, तर हा फ्लॅग अँड पोल पॅटर्न कशा प्रकारे वर्कआउट होतो, तर हा पोल आहे आणि हा काय झालेला आहे, हा एक फ्लॅग झालेला आहे, राईट. अशा प्रकारे तुम्ही इथं बघू शकता फ्लॅग अँड पोलचं एक तुम्हाला जे आकृती आहे ती बघायला भेटत असेल. ठीक आहे, सो आता पॅटर्न आपल्याला आयडेंटिफाय कसा करायचं आहे ते आपल्याला समजलं, परंतु ट्रेड आता नक्की कसा घ्यायचा आहे. सिम्पली ज्या वेळेस आपल्याला इथे ब्रेकआउट भेटेल और इथे ब्रेकआउट भेटेल, कॅन्डल चांगली क्लोज होईल या झोनच्या बाहेर किंवा या फ्लॅगच्या बाहेर, त्यावेळेस सिम्पली आपल्याला या ठिकाणी बाय साईडला ट्रेड पंच करायचा आहे. बाय साईडला ट्रेड पंच केल्याच्या नंतर ब्रेकआउट कॅन्डल आहे त्याच्या लोला आपल्याला 1-2 पीप सोडून स्टॉप लॉस प्लेस करायचा आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे टार्गेट एकतर तुम्ही आयदर इथपर्यंत घेऊ शकता, ठीक आहे, किंवा जो पोल आहे ना, पोल किंवा ही जी मुवमेंट झालेली आहे ती ॲज इट इज इथे होऊ शकते. सो ॲज इट इज तुम्ही डायरेक्ट हा जो टी पी आहे तो असा इथे टी पी डायरेक्ट लावू शकता. ठीक आहे, सो इथे पण आपल्याला 2 पॅटर्न्स आहेत टी पी आयडेंटिफाय करण्यासाठी. नेक्स्ट आहे आपला बियरिश फ्लॅग पॅटर्न. सिम्पली इथे आपल्याला बुलिशच्याच अपोजिट इथे काम करताना दिसतो. ज्यावेळेस मार्केट फॉल करत असतं, ज्यावेळेस मार्केट डाऊनसाईडला येत असतं, त्यावेळेस कुठेतरी असा एक पॉज येतो आणि ते कन्सोल्टेशन मार्केट करतं. कन्सोल्टेशन झाल्याच्या नंतर आपल्याला इथे अशा अपसाईडला आणि डाऊनसाईडला अशा प्रकारे ट्रेंड लाईन आपल्याला ड्रॉ करता येते. ठीक आहे, इथे तुम्ही बघू शकता, राईट. अशा प्रकारे ट्रेंड लाईन आपल्याला ड्रॉ करायची आहे. नंतर ब्रेकडाऊन कॅन्डलला आपल्याला सिम्पली काय करायचं आहे, कॅन्डल क्लोज झाली आहे, बॉडी क्लोज झाली आहे, सो म्हणून आपण इथे काय करणार आहे, सेल साईडला ट्रेड आपण घेणार आहे. सेल साईडला ट्रेड घेतल्याच्या नंतर सगळ्यात महत्त्वाचं काम आपण काय करणार आहे ते म्हणजेच आपल्याला स्टॉप लॉस लावायचा आहे या ब्रेकडाऊन कॅन्डलच्या अपसाईडला 1-2 पीप्स सोडून. ठीक आहे, दुसरं काम झालं आपलं. आता तिसरं काम म्हणजे सर्वात महत्त्वाचं टी पी. आता टी पी आपल्याला प्लेस करत असताना नक्की कुठे करायचं आहे, सिम्पली जो रिसेंटली लो आहे ना, एकतर तुम्ही तिथपर्यंत टी पी घेऊ शकता, किंवा जर तुम्हाला इथून
जी मुवमेंट झालेली आहे या पोलची, समजा हे 50 पीप पासून ते इथपर्यंत यायला, म्हणजे इथून इथपर्यंत यायला याने 50 पीप घेतले, तर ॲज इट इज तुम्ही डायरेक्ट 50 पीपवरती सुद्धा तुम्ही इथे टी पी प्लेस करू शकता. ठीक आहे. सो एक सिम्पल आणि सेकंड मेथड आहे की आपल्याला टी पी नक्की कसं आयडेंटिफाय करायचं आहे. सो आपण आता जाणार आहोत नेक्स्ट आपल्या चार्ट पॅटर्नकडे. नेक्स्ट आपला जो चार्ट पॅटर्न आहे तो म्हणजे वेजेस पॅटर्न. आता याच्यामध्ये पण दोन आहेत, फॉलिंग वेज आणि रायझिंग वेज. आता फॉलिंग वेज आणि रायझिंग वेज याच्यामध्ये काय डिफरन्स आहे, कसं एंट्री घेऊ शकतो हे आपण पाहणार आहोत. मार्केट ज्यावेळेस डाऊनसाईडला अपसाईडला येते, एक रेजिस्टन्स फेस करून डाऊनसाईडला अशा प्रकारे फॉल करतं मार्केट स्लोली. आता व्यवस्थित जर आपण पाहिलं, अपसाईडला ज्या प्रकारे मार्केट गेलेलं आहे, ज्या स्पीडने मार्केट गेलेलं आहे, त्याच्या कंपॅरिझनमध्ये एवढं स्पीडने लगेच आलं डाऊनसाईडला, आन्सर इज नो. इथे एकदम स्लोली अँड स्टडीली मार्केट डाऊनसाईडला येतं. आता डाऊनसाईडला येत असताना अशा प्रकारे आपल्याला काय करायचं आहे, ट्रेंड लाईन आपल्याला पहिल्यांदा अपसाईडला अँड डाऊनसाईडला ट्रेंडिंग सपोर्ट आपल्याला आयडेंटिफाय करून त्याच्यावरती आपल्याला आपल्याला हे लावायचे, ट्रेंड लाईन लावायचे आहेत. आता इथे आपल्याला बघायचे ब्रेकआउट, फक्त आपल्याला बघायचं ब्रेकआउट. आता इथे आपण बघू शकतो ब्रेकआउट आलेलं आहे. ठीक आहे. सो ब्रेकआउट आल्याच्या नंतर इथे आपण काय करू शकतो, इथे आपण बाय साईडला ट्रेड घेऊ शकतो. ठीक आहे, कारण हा फॉलिंग वेज पॅटर्न आहे. सो इथे आपण ट्रेड घेतल्याच्या नंतर सगळ्यात पहिलं काम आपल्याला करायचं ते म्हणजेच काय, स्टॉप लॉस. आता स्टॉप लॉस लावत असताना ब्रेकआउट कॅन्डलच्या खाली आपल्याला 2-3 पीप सोडून आपल्याला इथे स्टॉप लॉस लावायचा आहे. ठीक आहे. स्टॉप लॉस लावला. आता टी पी कुठे लावायचा आहे, सिम्पली आहे, ही जी मुवमेंट झालेली आहे, मग ही समजा 100 पीपची असेल तर 100 पीपवरती आपल्याला डायरेक्ट टी पी सेट करायचं आहे. नाही तर आपल्याला सिम्पली इथे जो नेक्स्ट रिसेंटली जो रेजिस्टन्स होता तर तिथपर्यंत तरी आपल्याला इझिली टी पी भेटू शकतो. सो तो तुम्ही घेऊ शकता या दोन्ही केसमध्ये. आता रायझिंग वेज पॅटर्नमध्ये आपण जे आत्ता फॉलिंग वेज पॅटर्न पाहिलं त्याच्या अपोजिट आहे. इथे जर आपण बाय करतो तिथे सेल केलं पाहिजे. ठीक आहे. सो इथे पोल झाला, त्याच्यानंतर फॉल आला, फॉल आल्याच्या नंतर इथे कन्सोल्टेशन आलं, कन्सोल्टेशन आल्याच्या नंतर आपल्याला सिम्पली अशा प्रकारे ट्रेंड लाईन 2 सापडल्या. ठीक आहे. 2 ट्रेंड लाईन सापडल्याच्या नंतर आपण ब्रेकडाऊन आयडेंटिफाय केलं. सो इथे ब्रेकडाऊनसुद्धा आलेला आहे. ब्रेकडाऊन आल्याच्या नंतर आपल्याला इथे सेल साईडला आपण ट्रेड पंच केला. ठीक आहे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला इथे स्टॉप लॉस लावायचा आहे ब्रेकडाऊन कॅन्डलच्या 1-2 पीप अपसाईडला. त्याच्यानंतर जो पण टी पी असेल तो नेक्स्ट सपोर्ट असेल, और ही जेवढी पण मुवमेंट झालेली आहे 50 पीप असेल, 70 पीप असेल, 100 पीप असेल, सो तिथे डायरेक्टली आपल्याला 100 पीपवरती टी पी लावायचा आहे. ठीक आहे. अशा प्रकारे वेजेस पॅटर्नवरती आपण ट्रेड घेऊ शकतो. सो जाऊयात आता आपल्या नेक्स्ट चार्ट पॅटर्नकडे. नेक्स्ट आपला चार्ट पॅटर्न आहे रिव्हर्सल पॅटर्न्स आहे. ठीक आहे. याच्यामध्ये आता पहिला जो आपण बघतोय तो म्हणजे डबल टॉप, और याला एम पॅटर्न सुद्धा बोलतात, कारण हा एम सारखा रिॲक्ट होतो. एम समजतो ना, एम. सो एम सारखा आता इथं रिॲक्ट होतोय. आता आपल्याला आयडेंटिफाय करत असताना नक्की कसं आयडेंटिफाय करायचं आहे, पहिली गोष्ट म्हणजे या सपोर्टवरून मार्केट अपसाईडला गेलं, इथे एक रेजिस्टन्स फेस केलं, अगेन डाऊनसाईडला आलं, त्या सपोर्टला गेलं मार्केट, या लेवलला गेलं मार्केट, नाही गेलं. ठीक आहे. सो अगेन इथून बाउन्स केला, अगेन जो रेजिस्टन्स होता त्याच रेजिस्टन्सवरून फॉल केला मार्केटने. ठीक आहे. सो आपल्याला 2 कन्फर्मेशन आले की इथे आपल्याला काय झालेलं आहे, रेजिस्टन्सवरून ब्रेकडाऊन आलेला आहे किंवा रेजिस्टन्स फेस करून मार्केट डाऊनसाईडला आलेलं आहे. आता आपल्याला एंट्री नक्की कशी घ्यायची आहे, याच्यामध्ये एंट्री घेण्यासाठी आपल्याला 2 मेथड्स आहेत. एकदम व्यवस्थित आहे का, कारण मोस्ट जो वर्कआउट होणारा जो पॅटर्न येतात तर तो डब्ल्यू और एम किंवा डबल टॉप और डबल बॉटम, त्यामुळे या पॅटर्नवरती खूप व्यवस्थित लक्ष देऊन आहे का. सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे, ज्यावेळेस इथे हा एक पॉईंट आपल्याला कॅप्चर करायचा आहे, हा एक पॉईंट आपल्याला कॅप्चर करायचा आहे. कॅप्चर केल्याच्या नंतर आपल्याला सिम्पली अशा प्रकारे इथे एक ट्रेंड लाईन अशा प्रकारे ड्रॉ करायची आहे. ठीक आहे. ट्रेंड लाईन ड्रॉ करायची आहे. आता या ट्रेंड लाईनच्या ब्रेकडाऊनला जर समजा चांगल्या प्रकारे व्हॉल्यूम आणि कॅन्डल आपल्याला भेटत असेल विथ बॉडी, तर मग आपण इथे सेल साईडला ट्रेड घेऊ शकतो. ठीक आहे. सो इथे आपल्याला सेल साईडला ट्रेड ॲक्टिवेट होईल. ब्रेकडाऊन कॅन्डलच्या आपल्याला काय करायचं आहे, स्टॉप लॉस प्लेस करायचा आहे, आणि टी पी जेवढी पण जो पण एकतर पहिला टी पी आपला हा असेल. ठीक आहे. हा जो सपोर्ट 1 आहे तो आपला पहिला टी पी असेल, आणि देन जो खालचा नंतरचा जो सपोर्ट असेल तो आपल्याला डायरेक्ट टी पी 2 असेल. ठीक आहे. ही आपली पहिली मेथड आहे. आता दुसरी मेथड आपल्याला काय करायचं, ही नेकलाईन आहे. ठीक आहे. ही नेकलाईन आहे, राईट. डबल टॉपची ही नेकलाईन आहे. सो ही नेकलाईन आपल्याला मार्क करून घ्यायची आहे. पहिली म्हणजे मार्क केल्याच्या नंतर ज्यावेळेस इथून ब्रेकडाऊन येईल, ठीक आहे, ज्यावेळेस इथून ब्रेकडाऊन येईल,
आता ब्रेकडाऊन आल्याच्या नंतर कॅन्डल क्लोज झाली आपल्याला बघायला भेटली. त्याच्यानंतर आपण काय करणार आहे, इथे आपण सेल साईडला ट्रेड ॲक्टिवेट करणार आहे. ज्या कॅन्डलने ब्रेकडाऊन केलेलं आहे त्याच्यावरती आपल्याला काय करायचं आहे, स्टॉप लॉस प्लेस करायचा आहे. ठीक आहे. आणि जो पण नेक्स्ट सपोर्ट असेल, एकतर हा असेल किंवा डाऊनसाईडला अजून कोणते असतील, तर तो आपल्याला TP असणार आहे. ठीक आहे. या 2 मेथडच्या माध्यमातून आपण डबल टॉपवरती एंट्री घेऊ शकतो. आता इथे तुम्ही बघू शकता कॅन्डल्स वगैरे पण दिसत आहेत तुम्हाला. जर आपण अशा प्रकारे इथे जर अशी ट्रेंड लाईन टाकलेली असती तर मग आपल्याला इथे काय अर्ली एंट्री भेटली असती. थोडीशी रिस्की असते अर्ली एंट्री, परंतु एंट्री भेटली असती. या केसमध्ये इथे तुम्ही स्टॉप लॉस इथे सुद्धा प्लेस करू शकता. अदरवाईज या ब्रेकडाऊन कॅन्डलच्या पण आपला प्लेस करू शकता. दुसरी मेथड काय आहे, नेकलाईन मार्क केली आहे, त्याला ब्रेकडाऊन आला, इथे आपण सेल करू शकतो. सेल कॅन्डलच्या टॉपला 1-2 पिप सोडून SL प्लेस करू शकतो आणि TP नेक्स्ट सपोर्ट और नेक्स्ट रेजिस्टन्सपर्यंत आपल्याला बघायला भेटू शकतो. सो आपण जाऊयात नेक्स्ट चार्ट पॅटर्नकडे. नेक्स्ट आपला जो चार्ट पॅटर्न आहे तो म्हणजे डबल बॉटम चार्ट पॅटर्न. आता डबल बॉटम चार्ट पॅटर्न हा डबल टॉपच्या उलट आहे, सर्वांना समजलं असेल. याच्यामध्ये आपल्याला पहिला एक बॉटम सापडला, दुसरा एक बॉटम सापडला. ठीक आहे. ही लेवल आपल्याला मार्क करायची आहे. ठीक आहे. ही लेवल आपण मार्क केली. ठीक आहे. व्यवस्थित मार्क करूयात जरा. यस. सो ही लेवल मार्क केली. सो ही लेवल मार्क केल्याच्यानंतर दुसरी स्टेप आपल्याला काय करायची आहे, एकतर हा जो डबल बॉटम आहे तो इथून असा झालेला पाहिजे. ठीक आहे. त्यावेळेस आपण त्याला परफेक्ट बोलू शकतो. ठीक आहे. सो इथे आपल्याला काय करायचं आहे, अशा प्रकारे एक ट्रेंड लाईन टाकायची आहे. पहिली मेथड, एकतर या ब्रेकआउटला तुम्ही ट्रेड घेऊ शकता. स्टॉप लॉस ब्रेकआउट कॅन्डलच्या लोला ठेवायचं आहे. TP इथपर्यंत ठेवू शकता और नेक्स्ट रेजिस्टन्स तुम्ही ठेवू शकता. दुसरी मेथड काय आहे, आपल्याला जो नेकलाईन आहे, ठीक आहे, फॉर एक्झाम्पल इथून W स्टार्ट झाला. ठीक आहे. इथून W स्टार्ट झाला. सो ही नेकलाईन आहे. ठीक आहे. या नेकलाईनला आपल्याला ब्रेकआउटवरती ट्रेड प्लॅन करायचा आहे. राईट. या ब्रेकआउटवरती ट्रेड प्लॅन करायचं आहे बाय साईडला आपण ट्रेड घेतला. त्याच्यानंतर आपल्याला ब्रेकआउट कॅन्डलचे 1-2 पिप सोडून आपल्याला डाऊन साईडला SL प्लेस करायचा आहे. SL आपण प्लेस केलं. आता TP आपल्याला सेट करत असताना एकतर आपल्याला अपसाईडला स्ट्रॉंग रेजिस्टन्स वगैरे आयडेंटिफाय करायचे आहेत आणि त्याच्यावरती आपल्याला TP प्लेस करायचा आहे. ठीक आहे. सो अशा प्रकारे आपण डबल बॉटम चार्ट पॅटर्नवरती सुद्धा एंट्री घेऊ शकतो. जाऊयात आपल्या नेक्स्ट चार्ट पॅटर्नकडे. नेक्स्ट जो आपला चार्ट पॅटर्न आहे तो म्हणजे ट्रिपल टॉप चार्ट पॅटर्न. आता याच्यामध्ये एंट्री घेत असताना किंवा आयडेंटिफाय करत असताना नक्की कोणत्या गोष्टी इम्पॉर्टंट असल्या पाहिजेत. पहिली गोष्ट म्हणजे इथे आपल्याला 3 टॉप बघायला भेटत आहेत. ठीक आहे. 3 टॉप झालेले आहेत, म्हणजे 3 वेळेस एकाच लेवलवरून रिजेक्शन आलेलं आहे. इथून एक आलेलं आहे, इथून एक आलेलं आहे, इथून एक आलेलं आहे. बरोबर. सो आता ज्या वेळेस इथून येत असतं रिजेक्शन येत असतं त्यावेळेस आपल्याला आता एंट्री कुठे घ्यायची आहे, सिम्पली इथे डाऊन साईडला सुद्धा अशा प्रकारे रिजेक्शन आलेले आपल्याला नेकलाईन आहे, याला नेकलाईन बोलतात. सो नेकलाईन आपल्याला काय करायची आहे, नेकलाईन एकतर आपल्याला सपोर्ट म्हणून आपल्याला पहिली व्यवस्थित ड्रॉ करून घ्यायची आहे. सपोर्ट ड्रॉ झाल्याच्या नंतर ज्यावेळेस सपोर्ट ब्रेकडाऊन करेल त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे, सेल साईडला एंट्री घ्यायची आहे. ब्रेकडाऊन कॅन्डलच्या अपसाईडला 1-2 पिप सोडून आपल्याला SL प्लेस करायचा आहे आणि TP जो पण नेक्स्ट सपोर्ट असेल तिथपर्यंत आपल्याला काय करायचं आहे, TP आपल्याला सेट करायचा आहे. अशा प्रकारे आपण ट्रिपल टॉपवरती एंट्री घेऊ शकतो. आता तुम्ही कॅन्डलस्टिकवरती पण बघू शकता, कॅन्डल्स वगैरे इथं रन होत आहेत. पहिला टॉप इथे रिजेक्शन घेतलं, दुसऱ्या टॉपने इथे रिजेक्शन घेतलं, तिसऱ्या टॉपने इथे रिजेक्शन घेतलं. आपण सपोर्ट ड्रॉ केला. ठीक आहे. सपोर्ट ड्रॉ केल्याच्यानंतर इथे ब्रेकडाऊन आला. आता ब्रेकडाऊन आल्याच्यानंतर आपण काय करू शकतो, इथे आपण SL प्लेस करू शकतो आणि डाऊन साईडला जो पण नेक्स्ट सपोर्ट असेल त्या सपोर्टपर्यंत आपल्याला TP आपण आयडेंटिफाय करू शकतो किंवा तिथपर्यंत आपण घेऊ शकतो. सो अशा प्रकारे आपण ट्रिपल टॉपवरती सुद्धा एंट्री घेऊ शकतो. जाऊयात आपल्या नेक्स्ट चार्ट पॅटर्नकडे. नेक्स्ट आपला जो चार्ट पॅटर्न आहे तो म्हणजे ट्रिपल बॉटम चार्ट पॅटर्न. आता या चार्ट पॅटर्नमध्ये ट्रिपल टॉप जो आपण आत्ताच जस्ट रिसेंटली पाहिला त्याच्याच अपोजिट आहे, नावावरून समजलं असेल तुम्हाला. त्याच्यामध्ये आपण जे 3 टॉप बघत होतो आता याच्यामध्ये आपल्याला 3 बॉटम बघायचे आहेत. पहिला एक बॉटम, दुसरा एक बॉटम आणि तिसरा एक बॉटम. आता हे झाल्याच्या नंतर आपल्याला पॅटर्न तर समजला की यार इथून आता बाईंग घेऊ शकते, आपल्याला बाय करायचे किंवा बाय साईडला आपण ट्रेड घेऊ शकतो. आता ट्रेड घेण्यासाठी आपल्याला परफेक्ट एंट्री भेटली पाहिजे. ते आपल्याला नक्की कसे आयडेंटिफाय करायचे, सिम्पली नेकलाईनला आपल्याला काय करायचं आहे, रेजिस्टन्स मार्क करून घ्यायचे आहेत. ठीक आहे. नेकलाईनला रेजिस्टन्स मार्क केले. आता मार्क केल्याच्या नंतर ब्रेकआउट बघायचं आपल्याला. ठीक आहे. सो इथे ब्रेकआउट आलेला आहे. ब्रेकआउट आल्याच्यानंतर आपल्याला सिम्पली इथे बाय करायचं आहे. व्यवस्थित समजून घ्या बाय कुठे करायचं आहे, सेल कुठे करायचं आहे, कारण गडबड होऊन जाते. कधी कधी आपण या पॅटर्नला सेल करून बसतो. ठीक आहे. सो व्यवस्थित समजलं पाहिजे आपल्याला. सो इथे आपल्याला बाय करायचं आहे. ब्रेकडाऊन कॅन्डलचे 1-2 पिप आपल्याला डाऊन साईडला SL असलं पाहिजे.
एल कधीही स्पेसिफिक लावायचा नाही आहे, 10 पीप 20 पीपवरती असं नाही लावायचं, स्पेसिफिक त्या पॅटर्नवरती लावायचं आपल्याला, ठीक आहे. सो इथे मे बी 30 पीप असेल, पाठीमागच्या ट्रेडमध्ये 20 पीप असेल, किती पण असू शकतो. टी पी आपल्याला काय करायचं आहे, नेक्स्ट रेजिस्टन्स जिथे पण आहे तिथं आपल्याला काय करायचं आहे, टी पी आपल्याला लावायचा आहे, तिथपर्यंत आपल्याला भेटू शकतं टार्गेट. सो अशा प्रकारे आपण ट्रिपल बॉटम पॅटर्नवरती सुद्धा चांगल्या प्रकारे एंट्री घेऊ शकतो. जाऊयात आपल्या नेक्स्ट चार्ट पॅटर्नकडे. नेक्स्ट जो आपला चार्ट पॅटर्न आहे त्याचं नाव आहे राऊंड बॉटम, ठीक आहे. राऊंड बॉटम. आता व्यवस्थित तुम्ही बघू शकता इथे राऊंड म्हणजेच काय, इथे रुमाल राऊंड दिसतोय, नावामध्येच सगळं आहे. तर आपल्याला एंट्री कशी घ्यायची आहे, पहिलं म्हणजे आपल्याला ज्यावेळेस अशा प्रकारे फॉल येतो, फॉल आल्याच्या नंतर अशा प्रकारे स्लोली मार्केट अपसाईडला परत रिकवर करायला स्टार्ट करते. आयडेंटिफाय कसं करायचं आपण ते बघतोय अगोदर. सो इथे फॉल आल्याच्या नंतर स्लोली अपसाईडला रिकवर मार्केट करत गेलेलं आहे. आता असा पॅटर्न सापडल्याच्या नंतर, ठीक आहे, असा एक अर्धा गोल आपल्याला सापडल्याच्या नंतर, अर्धा राऊंड आपल्याला सापडल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे, जिथून या राऊंडमध्ये एंटर केलं होतं ती लेवल आपल्याला पहिलं एक रेजिस्टन्स म्हणून आपल्याला मार्क करून घ्यायची आहे, ठीक आहे. त्याला काय बोलतात, त्याला बोलतात नेक लाईन. ओके. सो नेकलाईन आपल्याला मार्क करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर ब्रेकआउटला आपल्याला ट्रेड घ्यायचा आहे. प्रत्येक चार्ट पॅटर्नमध्ये ब्रेकआउटवरतीच फक्त ट्रेड घ्यायचा आहे. मी कॅन्डलचा क्लोजिंगचा वेट केला, मी ब्रेकआउट इथे बघितलं, याच्यानंतर मी बाय साईडला ट्रेड घेतला. ज्या कॅन्डलने ब्रेकआउट केलेलं आहे त्याच्या डाऊन साईडला 1-2 पीप सोडून इथे माझा स्टॉप लॉस असणार आहे. आणि नेक्स्ट जो पण रेजिस्टन्स आहे तर तिथपर्यंत माझं काय असणार आहे, टी पी टेक प्रॉफिट असणार आहे, राईट. सो सिम्पली अशा प्रकारे आपण राऊंड बॉटमवरती एकदम प्रॉपर एंट्री घेऊ शकतो. सो जाऊयात आपण आपल्या नेक्स्ट चार्ट पॅटर्नकडे. नेक्स्ट जो आपला चार्ट पॅटर्न आहे त्याचं नाव आहे कप अँड हँडल. इथे तुम्ही बघू शकता नावाप्रमाणेच इथे कपासारखी एक आकृती आहे, त्याच्यानंतर एक हँडल तयार झालेलं आहे, राईट. सो असं आयडेंटिफाय झाल्याच्या नंतर आपल्याला कप अँड हँडल तयार झालेलं आहे. आता दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची म्हणजे कप अँड हँडलवरती आपल्याला बाय साईडला ट्रेड घ्यायचा आहे, ठीक आहे. तो आता कसा घ्यायचा आहे, आता इथे कप तयार झाला, त्याचा हँडल तयार झाला, इथे ट्रेंड लाईन आपल्याला टाकायची आहे, राईट. इथे एक ट्रेंड लाईन तुम्ही बघू शकता और इथे एक ट्रेंड लाईन तुम्ही बघू शकता. या ट्रेंड लाईनला ब्रेकडाऊन नाही केलं पाहिजे. जर या कॅन्डलला ब्रेकडाऊन केलं याचा अर्थ काय आहे, हा जो कप अँड हँडल पॅटर्न आहे तो फेक झाला, ठीक आहे, तो फ्लॉप गेला. सो फ्लॉप गेल्याच्या नंतर आपल्याला कोणत्याही पॅटर्नवरती ट्रेड घ्यायचा नाही आहे. सो सिम्पली इथे तुम्ही बघू शकता या ट्रेंड लाईनला ब्रेकआउट आला, ब्रेकआउट आल्याच्या नंतर आपण इथे बाय साईडला ट्रेड घेऊ शकतो. स्टॉप लॉस या ब्रेकआउट कॅन्डलच्या डाऊन साईडला 1-2 पीप सोडून आपल्याला चिटकून एकदम नाही लावायचं, एकदम त्याला लागूनच नाही लावायचं. 1-2 पीप सोडून आपल्याला स्टॉप लॉस प्लेस करायचा आहे. आणि त्याच्यानंतर जो पण नेक्स्ट टी पी असेल, ठीक आहे, तो आपला रेजिस्टन्स असणार आहे, ठीक आहे. तो नेक्स्ट रेजिस्टन्सपर्यंत आपल्याला टी पी सेट करायचा आहे, राईट. सो जाऊयात आपण आपल्या नेक्स्ट चार्ट पॅटर्नकडे. नेक्स्ट जो आपला चार्ट पॅटर्न आहे त्याचं नाव आहे हेड अँड शोल्डर. आता तुम्ही हेड अँड शोल्डर म्हणजेच आता व्यवस्थित जर बघायला गेलं तर हे हेडसारखं आहे, ठीक आहे. हा फर्स्ट शोल्डर आहे, ठीक आहे, हा फर्स्ट शोल्डर आहे आणि हा सेकंड शोल्डर आहे. माझी ड्रॉइंग थोडीशी खराब आहे, सो इट्स ओके. हा सेकंड शोल्डर आहे, ठीक आहे. हे हात आहेत, राईट. म्हणजे प्रत्येक जो चार्ट पॅटर्न आहे तो प्रत्येक चार्ट पॅटर्न कशाचं हे करतो, सॉरी, अशा प्रकारे शोल्डर असतो, ठीक आहे. सो प्रत्येक चार्ट पॅटर्न आहे त्याच्या आकृती त्याच्या नावाप्रमाणेच तयार होत असते. आता याच्यावरती ट्रेड नक्की कसा घ्यायचा आहे, पहिली गोष्ट हेड आपल्याला अपसाईडला पाहिजे, दोन्ही शोल्डर हेडपेक्षा खाली पाहिजेत, ठीक आहे. इथे या लेवलच्या अशा खाली पाहिजेत, ठीक आहे, इथे झालेले पाहिजेत, इथे झालेले पाहिजेत. त्यावेळेस तो आपण परफेक्ट ट्रेड किंवा परफेक्ट चार्ट पॅटर्न आपण त्याला बोलू शकतो, परफेक्ट ट्रेड त्याच्यावरती घेऊ शकतो. आता नक्की आपल्याला एंट्री कशी घ्यायची आहे, सिम्पली नेकलाईन आपल्याला आयडेंटिफाय करायची. आता नेकलाईन आयडेंटिफाय करत असताना पहिला पॉईंट हा मी मेजर केला, दुसरा पॉईंट हा मी मेजर केला, तिसरा पॉईंट मी हा मेजर केला, ठीक आहे. अशा प्रकारे एक ट्रेंड लाईन ड्रॉ केली, ठीक आहे, सपोर्ट ड्रॉ केला. त्याच्यानंतर ब्रेकडाऊन कॅन्डलवरती मी काय केलं, इथे सेल साईडला ट्रेड घेतला. आता ब्रेकडाऊन कॅन्डलच्या टॉपला 1-2 पीप सोडून मी काय केलं, SL प्लेस केला आणि जो पण नेक्स्ट सपोर्ट असेल तिथं माझा काय असणार आहे, टेक प्रॉफिट म्हणजेच TP असणार आहे. अशा प्रकारे हेड अँड शोल्डरवरती खूप इझी आहे सर, फक्त समजून गेलं, थोडंसं प्रॅक्टिसला टाईम लागेल, नाही तर खूप इझी आहे, डोंट वरी, ठीक आहे. सो अशा प्रकारे आपण हेड अँड शोल्डरवरती सेल साईडला आपण ट्रेड घेऊ शकतो. जाऊयात आपण आपल्या नेक्स्ट चार्ट पॅटर्नकडे. नेक्स्ट जो आपला चार्ट पॅटर्न आहे इनवर्स हेड अँड शोल्डर पॅटर्न. आता इनवर्स हेड अँड शोल्डर पॅटर्नमध्ये आपल्याला नक्की काय काय बघायचं आहे, आपल्याला आकृती कशी बघायची आहे. जो हेड अँड शोल्डर मी तुम्हाला सरळ दाखवलेला हा उलटा हेड अँड शोल्डर आहे, सिम्पल आहे, ठीक आहे. याच्यामध्ये काय करायचं आपल्याला, हा लेफ्ट शोल्डर आहे, हा राईट शोल्डर आहे आणि हेड आहे.
हेड कुठे आहे, एकदम डाऊन साईडला आहे. ठीक आहे, एकदम डाऊन साईडला हेड आलेलं आहे आणि शोल्डर त्याच्यावरती आहे. एंट्री घेत असताना आपल्याला कशी एंट्री घ्यायची आहे, नेकलाईन मार्क करायची आहे. नेकलाईन मार्क केल्याच्यानंतर ब्रेकआउटवरती आपल्याला इथे आपण पाठीमागच्या हेड अँड शोल्डरमध्ये काय केलं तर सेल केलं तर, सो इथे आपण बाय करणार आहे कारण हा इन्वर्ट आहे. ठीक आहे, सो त्याच्यामुळे उलटा असल्यामुळे आपल्याला इथे काय बाय करणार आहे आपण. ब्रेकआउट कॅन्डलच्या 1-2 पीप डाऊन साईडला आपल्याला स्टॉप लॉस असला पाहिजे आणि नेक्स्ट जो पण रेजिस्टन्स आहे तो रेजिस्टन्स आपल्याला TP म्हणून यूज करता येऊ शकतो. तिथपर्यंत आपल्याला इझिली TP भेटू शकतो. इथे सुद्धा तुम्ही बघू शकता कॅन्डलमध्ये डाऊन साईडला मार्केट आलं, लेफ्ट शोल्डर झाला, परत एकदा अपसाईडला गेलं, परत हेड झाला तयार, त्याच्यानंतर परत एकदा नेकलाईनला गेलं मार्केट, परत एकदा डाऊन साईडला आलं, राईट शोल्डर बनवून अपसाईडला गेलं. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर काय इथे ब्रेकआउटसुद्धा दिलेलं आहे या नेकलाईनला. इथे जी नेकलाईन आहे, ठीक आहे, त्या नेकलाईनला ब्रेकआउटसुद्धा आलेलं आहे. ब्रेकआउट दिल्याच्यानंतर इथे आपण बाय साईडला ट्रेड पंच करू शकतो. ब्रेकआउट कॅन्डलच्या लोला 1-2 पीप सोडून आपल्याला SL प्लेस करायचा आहे आणि नेक्स्ट जो पण TP आहे तो आपला नेक्स्ट रेजिस्टन्स असणार आहे, तिथपर्यंत आपल्याला इझिली TP भेटू शकतो. ठीक आहे, सो अशा प्रकारे आपण व्यवस्थितरित्या इन्वर्ट हेड अँड शोल्डर पॅटर्नवरती सुद्धा ट्रेड घेऊ शकतो. बोनसमध्ये मी तुम्हाला काही 2 गोष्टी सांगणार आहे, ते एकदम व्यवस्थित आहे का. ठीक आहे, आपण आता पाहणार आहोत ट्रेंड लाईन. ठीक आहे, अप ट्रेंडमध्ये ट्रेंड लाईन आपल्याला कशी ड्रॉ करायची आहे. पहिली गोष्ट म्हणजे ट्रेंड लाईन ड्रॉ करत असताना अप साईडला आणि डाऊन साईडला आपल्याला ज्या पण कॅन्डल क्लोज होत आहेत ते एकदम प्रॉपर बघायच्या आहेत. ठीक आहे, मी ज्या कॅन्डल्स आत्ता मार्क करतो त्या एकदम व्यवस्थित बघा. याच्यामध्ये तुम्हाला बघायला भेटलं असेल की याच्या खाली कुठेही कॅन्डलची बॉडी क्लोजिंग नाही आहे. ठीक आहे, इथे विक क्लोज झालेली आहे, त्याची बॉडी क्लोज झालेली नाही आहे. सो त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, अशा प्रकारे एक ट्रेंड लाईन जी टाकायची आहे ज्याच्यामध्ये आपल्याला विक बाहेर गेली त्याच्या तरी चालेल, परंतु बॉडी त्याच्या बाहेर एक्सपोज नाही झाली पाहिजे. डाऊन साईडला सुद्धा सेम आहे. जर समजा इथून याला ब्रेकआउट आला तर आपण काय करणार आहे, बाय साईडला ट्रेड घेणार आहे. ठीक आहे, जर इथून याला ब्रेकडाऊन आला तर आपण कुठं ट्रेड घेणार आहे, कोणत्या साईडला ट्रेड घेणार आहे, तर आपण सेल साईडला ट्रेड घेणार आहे. ठीक आहे, स्टॉप लॉस कुठे असणार आहे, याच्यावरती असणार आहे, याच्या खाली असणार आहे. TP कुठं असणार आहे, नेक्स्ट जो रेजिस्टन्स असेल तिथे आपला TP असणार आहे, नेक्स्ट जो सपोर्ट असेल तिथं आपला काय असणार आहे, TP असणार आहे. ठीक आहे, हे झालं अप ट्रेंडचं. आता आपण पाहणार आहोत डाऊन ट्रेंड लाईन. आता डाऊन ट्रेंड लाईनमध्ये तुम्ही इथे व्यवस्थित बघू शकता, हा एक पॉईंट आहे, हा एक पॉईंट आहे, हा एक पॉईंट आहे. ठीक आहे, हा एक पॉईंट आहे, परत हा एक पॉईंट आहे, किंवा हा एक आहे नियर आहे त्याच्या, हा एक आहे, किंवा हे पॉईंट आहे, हे पॉईंट आहे. हे पॉईंट आपण अटॅच करून याला आपण काय केलं, ट्रेंड लाईन एक फॉर्मेशन केली, ट्रेंड लाईन ड्रॉ केली. ट्रेंड लाईन ड्रॉ केल्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं काम, आता मी तुम्हाला इथे बघू शकता, इथे मी मुद्दामून इथे 2 कॅन्डल बाहेर काढलेल्या आहेत ट्रेंड लाईनच्या, आणि इथे सुद्धा या कॅन्डल मी बाहेर काढलेत. म्हणजे तुम्हाला समजण्यासाठी की ही ट्रेंड लाईन आत्ता व्हॅलिड नाही आहे. ठीक आहे, ही ट्रेंड लाईन आता व्हॅलिड नाही आहे. सो आपल्याला काय करायचं आहे, ट्रेंड लाईनच्या बॉडी खाली क्लोज झाली पाहिजे. एकतरी ट्रेंड लाईन थोडीशी अपसाईडला घ्या, ही थोडीशी डाऊन साईडला घ्या, त्यावेळेस ही परफेक्ट ट्रेंड लाईन होऊन जाईल. ठीक आहे, सो याच्या ब्रेकआउटला आपल्याला इथे काय करायचं आहे, बाय साईडला आपल्याला ट्रेड प्लॅन करायचा आहे. स्टॉप लॉस कुठे असला पाहिजे, ब्रेकडाऊन कॅन्डलच्या लोला 1-2 पीप सोडून, आणि टार्गेट नेक्स्ट रेजिस्टन्स जिथे पण असेल तिथपर्यंत आपल्याला काय करायचं आहे, नेक्स्ट TP सेट करायचं आहे. फॉर द सेल साईड जर इथून समजा ब्रेकडाऊन आला, ठीक आहे, या लेवलला ब्रेकडाऊन आला तर इथे आपण काय करू शकतो, सेल साईडला ट्रेड घेऊ शकतो. ब्रेकडाऊन कॅन्डलच्या टॉपला 1-2 पीप सोडून आपण SL प्लेस करू शकतो, आणि डाऊन साईडला नेक्स्ट जो पण सपोर्ट असेल तिथपर्यंत आपल्याला काय TP सेट करायचा आहे. आशा करतो तुम्हाला ही व्हिडिओ नक्कीच आवडली असेल. व्हिडिओ आवडल्यास प्लीज व्हिडिओला लाईक करा, आणि तुमच्या फ्रेंड्स, फॅमिली, कलिगसोबत तुम्हाला ही व्हिडिओ नक्कीच शेअर करावी लागेल, कारण या व्हिडिओमुळे खूप साऱ्या लोकांचा फायदा होऊ शकतो. असेच व्हिडिओ नवनवीन पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. डाऊन साईडला रेड कलरचं बटन आहे. त्याच प्रकारे डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला सर्व सोशल मीडियाच्या लिंक्स वगैरे भेटून जातील. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका, कारण टेलिग्राम चॅनलमध्ये तुम्हाला असे काही कॉन्टेंट वगैरे, किंवा डेली ॲनालिसिस, किंवा आपल्या लाईव्ह स्ट्रीमचे नोटिफिकेशन्स वगैरे, किंवा तुम्हाला लाईव्ह लेवल्स असतील, किंवा फंडामेंटली असेल, ठीक आहे, ते मराठी भाषेमध्ये सगळ्या गोष्टी तुम्हाला भेटून जातील, आणि ते पण फ्री ऑफ कॉस्ट. ठीक आहे, सो एक क्लासला तुम्हाला बोललो होतो मी, छोटंसं सरप्राईज आहे. सो सरप्राईज ते तुम्हाला की एक आपण असा मास्टर कोर्स लॉन्च करतो आहे जो की फ्री ऑफ कॉस्ट असणार आहे. त्याच्यासाठी कोणत्याही प्रकारचे तुम्हाला चार्जेस वगैरे भरावं लागणार नाही आहेत, किंवा कोणतेही हिडन तुम्हाला
क्रायटेरिया नाही आहे, टर्म्स कंडिशन नाही आहेत, काही नाही आहे. ठीक आहे. सो तुम्हाला स्क्रीनवरती आता नंबर लिंक करतो आहे, तो आपल्या याचा टीमचा नंबर आहे. त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा, त्यांना सांगा मला न्यू कोर्ससाठी एनरोल करायचं आहे. फ्री ऑफ कॉस्ट तुमचं रजिस्ट्रेशन होऊन जाईल. फ्री ऑफ कॉस्ट तुम्ही तो कोर्स अटेंड करू शकता. ठीक आहे. सो आय एम सायनिंग ऑफ. थँक्यू सो मच ऑल ऑफ यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आपण भेटूयात आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या तुमची, तुमच्या फॅमिलीची. असेच वेल्दी राहा, असेच हेल्दी राहा. सो भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर ऑल ऑफ यू अँड बाय.